नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या नेत्या स्वर्गीय श्रीमती शालिनीताई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस भवन सांगली येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रीमती शालिनीताई पाटील यांच्या प्रतिमेस शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक आणि काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते माजी नगरसेवक करीमभाई मिस्त्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. सगळ्यांनी उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांनी सांगली जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्या कार्यामध्ये श्रीमती शालिनीताई पाटील यांना दिलेल्या साथीमुळे काँग्रेस पक्ष बळकट झाला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदावर असताना खासदार असताना केलेले काम हे भरीव स्वरूपाचे होते. त्यांनी लक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी केलेले काम उल्लेखनीय होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते करीमभाई मिस्त्री यांनी बोलताना श्रीमती शालिनीताई पाटील यांनी काँग्रेस पक्षामध्ये केलेले काम अत्यंत उल्लेखनीय असून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याचा उत्तम रीतीने वापर करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले होते. त्यांना आपण जिल्ह्यामध्ये परत काँग्रेस मजबूत करून महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. यावेळी सेवा दलाचे पैगंबर शेख, जिल्हाध्यक्ष अजित ढोले, मौलाली वंट मोरे, विश्वास यादव यांनी आपल्या मनोगता यावेळेस व्यक्त केली. यावेळी विठ्ठलराव काळे, सुनील भिसे, शेवंता वाघमारे, ॲडव्होकेट सुनील चव्हाण, जिल्हा सचिव सचिन चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील, सौ प्रतीक्षा काळे, मीना शिंदे, शमशाद नायकवाडी, अर्जुन सतार, युनिस जमादार, नामदेव पठाडे, सुरेश गायकवाड, सिद्धरा गणाचार्य, हनुमंत वडार, अनीस बेपारी, शब्बीर पठाण, मुफीद कोळेकर, अभय मोरकाणे, दयानंद शिवदाशरण, कुतुबुद्दीन मुजावर, अप्पा पाटणकर, हनुमंत यादव, प्रमोद आवळे इत्यादी मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते.